नमस्कार. आज आपण बघणार आहोत डेटा प्रोसेसिंग युनिटमध्ये सोसायटीचं नाव कसं सेट करायचं. तर सुरुवातीला आपल्याला SCTY हे बटन प्रेस करायचं आहे. तर डिस्प्लेला दिसेल एडिट अँड एक्झिस्टिंग सोसायटी डिटेल्स. सोसायटी कोड, सोसायटी नेम, सेंटर कोड आणि सेंटर नेम असे 4 ऑप्शन्स येतात. जर तुमची सोसायटी मोठी आहे त्याच्या अंडर काही सेंटर्स असतील तर तेही तुम्ही इथं डिटेल्समध्ये भरू शकता. तर आपण एकच सोसायटी आणि एकच सेंटर अशा हिशोबाने याच्यामध्ये डेटा भरतोय. तर आपल्याला सोसायटी कोड हा एक नंबर प्रेस करून एकच करायचा आहे. एंटर केल्यानंतर आपण पुढं जातोय. सोसायटी नेम आपल्याला टाकायचं आहे. आपण आता इथं SKE टाकतोय. SK. आज आता मी इथं के प्रेस केल्यानंतर नंबर प्रेस झालेला आहे. नंबर इथं दिसतोय, इथं के प्रेस होत नाही. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, शिफ्ट बटन प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्ही नंबरच्या ठिकाणी प्रेस केलं तर जो के इथं आपल्याला समोर दिसतंय. आता आपण बघा हे SKE करायचं आहे आणि इथं दिसतंय S3KK म्हणजे हे रॉंग आहे आणि आपल्याला डिलीट करायचे. तर ए बटन आपल्याला प्रेसनं करून हे घालवायचं असतं. तर ह्याच्यासाठी शिफ्ट बटन एकदा प्रेस करा आणि ए बटन किंवा बॅक आरो म्हणून हे प्रेस केलं तर तुमचं हे सगळं रॉंग जे एंट्री आहे ते डिलीट करू शकता. इथं 3 आलेलं आहे, ह्याला आपण घालवलं, शिफ्ट बटन प्रेस केलं, के आणि ई. अशा पद्धतीनं सोसायटी नेम एंटर करायचं आहे आपल्याला. एंटर करायचं आहे. सोसायटी कोड पण परत आपण एकच टाकतोय आणि सेंटर नेम. मग आपण इथं सेंटर नेम असेल तर ठीक, नाही तर गावाचं नाव टाकलेलं तरी चालेल. मग आपण शिफ्ट बटन अशा पद्धतीनं आपण सेट केलं. तर तुम्ही आता बघितलं असेल तर मी टाईप करताना काही गोष्टी रॉंग आल्या तर तुम्हाला शिफ्ट एनं बॅक स्पेसनं घेऊ शकता. आणि नंबर्स आपल्याला चेंज करायचं असेल, नंबरच्या ठिकाणी ABCDतला आला पाहिजे असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे भरून झालेलं आहे. एंटर करून अपडेट सोसायटी डिटेल्स, ओके, एंटर.